नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजूनही आला नाही म्हणून रोज बँक चेक करत असाल तर आजची अपडेट थोडी नवीन आणि महत्त्वाची आहे. कारण आता जी माहिती समोर येते आहे त्यानुसार पेमेंट प्रोसेस डिस्ट्रिक्ट वाईज सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? सर्वांना एकाच दिवशी पैसे येणार नाहीत तर जिल्हानुसार लिस्ट तयार करून टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आधी पेमेंट सुरू होऊ शकते आणि बाकी ठिकाणी 2-4 दिवस उशिरा येऊ शकते. आणखी एक नवीन अपडेट. यावेळी पेमेंट रिलीज करण्यापूर्वी फायनल अप्रूव्हल स्टेज चालू आहे. म्हणजेच प्रत्येक लिस्टवर अंतिम तपासणी केली जात आहे. यामध्ये डुप्लिकेट अर्ज काढले जात आहेत आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल याची खात्री केली जात आहे. यामुळेच थोडा डिले झालेला आहे. काही रिपोर्टनुसार पेमेंट फाईल्स आधीच तयार झाल्या आहेत आणि बँक सर्व्हरवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणूनच आता कधीही हप्ता जमा होऊ शकतो. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा जिल्हा कोणत्या फेजमध्ये आहे ते लक्षात ठेवा आणि बँक SMS वर लक्ष ठेवा. एक महत्त्वाची टीप. अनेक वेळा पैसे आले तरी SMS उशिरा येतो. त्यामुळे बँक बॅलन्स मॅन्युअली चेक करत राहा. आणखी एक इशारा. शब्द अजिबात रावढे नाही. तुमचा पेमेंट अडकला आहे म्हणून फोन किंवा मेसेज येऊ शकतो आणि OTP मागितला जाऊ शकतो. अशा कोणालाही OTP देऊ नका, कारण सरकार कधीही OTP मागत नाही. तर मित्रांनो, अजून थोडा संयम ठेवा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि कोणाचा हप्ता कधी येणार हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.